शिवराज लायन वर्सेस माई 11 के बीच खेला जा रहा है यह मुकाबला। 8 ओवर का यह मुकाबला खेला जाएगा। 2 ओवर का पावर प्ले। सलामी बल्लेबाजी के लिए शेख नदीम और उनके साथ असीम खान मौजूद है, जो पारी का पहला ओवर लेकर आशीष। तो इस बार राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी हल्के हल्के गज में दौड़ना शुरू किया। इस बार बेहतरीन ऐसा शॉट लगाया, गेंद जा रही बॉलर की तरफ। 1 बॉल्स 2 बॉल्स 4 रनों के लिए बेहतरीन ऐसी बल्लेबाजी करते हुए पहली गेंद पर चौका लगाकर अपनी टीम को खाता खोला 4 रनों से। ऐसी ही बल्लेबाजी करना होगी अगर इस मुकाबले में बने रहना है तो। पहली गेंद ये नदीम के लिए थी और उस रन पर 4 रन हासिल किए नदीम ने। अच्छी शुरुआत हुई है टीम शिवराज लायंस के लिए। बड़ा मुकाबला है दोनों ही टीमों के नजरिए से। ये दोनों ही टीमें इस मुकाबले को जीतना चाहेंगी, अपना नाम करना चाहेंगी और देखते हैं इस प्रयास के अंदर कौन सी टीम सफल हो पाती है। बल्लेबाजी के लिए शुरुआत के लिए आए नदीम शेख और अजीम खान। गेंदबाजी की शुरुआत कर रहे हैं आशीष वैद्य। इस बार फिर से अच्छी गेंद थी, हल्के हाथों से खेला, रन लेने का प्रयास वहां पर, लेकिन अजीम ने मना किया उस रन लेने से। अच्छा डिसीजन उनका ये। बड़ा मुकाबला है ये दोनों ही टीमों के नजरिए से देखा जाए तो बहुत कुछ डिपेंड करेंगी शिवराज लायंस की बल्लेबाजी नदीम शेख के बल्ले पर, या नदीम किस तरह से बल्लेबाजी करते हैं यह देखना महत्वपूर्ण है। तो राइट आर्म और विकेट से आशीष वैद्य। इस बार बड़ा हिट का प्रयास, जोरदार अपील विकेटों के पीछे से, लेकिन कोई असर नहीं उस अपील का। और ये विकेट कीपर शायद अभी तोड़कर नजर आ रहे हैं मुझे, और काफी दिनों के बाद आज वो ग्राउंड पर नजर आए हैं। तो एक थोड़ी सी खुशखबरी है माही 11 के लिए। फिर से एक बार आशीष वैद्य। इस बार फुल टॉस गेंद हवा में और मौका, यह बहुत बड़ी सफलता माही 11 के लिए। ये फुल टॉस गेंद और लॉन्ग ऑफ की ओर खेलने का प्रयास था, लेकिन इन फील्ड को क्लियर नहीं कर पाए। एक आसान सा मौका मिड ऑफ के खिलाड़ी के लिए और एक बहुमूल्य विकेट यहां पर माही 11 के लिए। बहुत बड़ी सफलता हासिल करते हुए आशीष, और बड़ा झटका ये शिवराज लायंस के लिए। आकाश ये नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आते हुए अब आकाश वंजारी। आकाश वंजारी है नए बल्लेबाज। तो एक बड़ी सफलता हासिल आई है ये माही 11 के लिए। और थोड़ा सा अब यहां पर फील्ड में तब्दीलियां करते हुए अब इसके पहले मुकाबला हुआ था टीम कैंपस और कुलदीप मॉर्निंग स्टार का। कुलदीप मॉर्निंग स्टार ने उस मुकाबले में जीत हासिल की है और स्थान सुनिश्चित किया है टॉप 4 में। और उसी टॉप 4 में एक जगह बची हुई है, उस जगह को मुकम्मल करने के प्रयास में ये दो टीमें इस वक्त ग्राउंड पे नजर आ रही है। शिवराज लायंस और माही 11। राइट आर्म और विकेट से इस बार ये गेंद खराब गेंद, ये आधे पिच में की हुई गेंद, और ये उससे भी ज्यादा, जितनी गेंद खराब थी उससे कई ज्यादा ये खराब स्ट्रोक, और उस खराब स्ट्रोक को खेलकर आउट होते हुए आकाश दूसरे विकेट का पतन होता हुआ आकाश के रूप में आकाश आउट होकर वापस लौटते हुए।
तो अब बल्लेबाजी के लिए आए हैं गुड्डू धनंजय वाल्मीक उर्फ गुड्डू। अब इनके ऊपर बहुत कुछ डिपेंड करेंगे ये पारी। जी हाँ, किस तरह से मुकाबला आगे जाता है तो देखते हैं अब मुकाबले में इस से आगे किस तरह से बल्लेबाजी होती है, क्योंकि शुरुआत खराब हुई है और उसकी वजह रही नदीम शेख और आकाश का विकेट। फिर से एक बार आशीष, अच्छी गेंद, हल्के हाथों से फॉरवर्ड डिफेंस किया उस गेंद को, कोई रन लेने का मौका नहीं बल्लेबाजों के लिए। आमच्या सोबत जुळलेले आमचे शांती किसन विद्यालयाचे संचालक माननीय श्री डॉक्टर मधुसूदनजी वानखडे अध्यक्ष आहेत शांती किसन या विद्यालयाचे आणि आमचे मामा आहेत, यांनी मंचावर यावं, त्यांचं स्वागत असेल। मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 या मंचावर शांती किसन विद्यालय यांचे संचालक डॉक्टर मधुसूदनजी वानखडे यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं स्वागत आणि सत्कार आमचे बाळासाहेबजी सावंत करतील अशी मी विनंती करतो। ठीक आहे, चला धन्यवाद, वेलकम आहे त्यांचं। आमच्या डॉक्टर साहेबांना कुस्त्या आणि कबड्डी आणि क्रिकेट या सर्वासाठी खूप अभिमान आहे आणि त्यांच्या आयुष्यभर त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी किंवा कोणतीही स्पर्धा घेण्यासाठी खूप प्रयत्न करतात ते, तरी ते आपल्या मंचावर आले म्हणजे आमच्या सर्वांचा एक अभिमान आहे। तरी मी डॉक्टर साहेब यांचं मनापासून आभार मानतो इथे आल्याबद्दल। थँक्यू साहेब। तो ऋषि आए अब गेंदबाजी के लिए। जी हाँ, थोड़ा सा ऋषि, अच्छी गेंद और उतना ही अच्छा स्ट्रोक का खराब फील्डिंग हुआ मिड ऑफ से आशीष वैद्य से। गेंद जाएंगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जी हाँ, उनके सामने वो थोड़ी सी गेंद अनइवन बाउंस देखने को मिला, लेकिन इस स्तर पर रोकना होगा इस तरह के गेंदों को। लेकिन खैर 4 रन हासिल हुए। अच्छा स्ट्रोक ये अजीम खान के बल्ले से देखने को मिला और मौका है अजीम के लिए भी अपनी प्रतिभा को साबित करने का। तो देखते हैं किस तरह से बल्लेबाजी करते हैं वो अजीम पठान। फिर से एक बार ऋषि राइट आर्म ऑन द विकेट से, इस बार आगे की हुई गेंद लॉन्ग ऑन की ओर खेल दिया उस गेंद को। वहां पर फील्डर मैक्सी उस गेंद के पीछे दूसरे रन के प्रयास में बल्लेबाज और बेहतरीन विकेटों के बीच दौड़ लगाते हुए नजर आए। 2 रन मुकम्मल करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट कही जा सकती है। जिस तरह से दस रन हो चुका है स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। 1.3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। फिर से इस बार ऋषि अजीम के लिए अगली गेंद के साथ तैयार है और इस बार फिर से फुलर लेन की गेंद लॉन्ग ऑन की ओर खेल दिया है। इस बार फिर से मैक्सी उस गेंद के पीछे होंगे, लेकिन इस बार मौका नहीं होगा दूसरे रन का। जी हाँ, एक ही रन से संतुष्ट होना होगा बल्लेबाजों को। अच्छी शुरुआत हुई है टीम माही 11 के नजरिए से देखा जाए तो 2 बेशकीमती सफलताएं अपने नाम कर चुकी है और ग्राउंड पर मुझे एक खिलाड़ी रिजवान शाह नजर नहीं आ रहा है। इस बार ऑफ स्टंप के ओर जाकर ऑन साइड की ओर बड़ा हिट खेलने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। गेंद दौड़ रही है। इस बीच माही 11 के ओनर शाहरुख शाह और उनके मैनेजर बबलू भाई शाह, ये दोनों ही यहां पर नजर आते हुए। जी हाँ, ओनर और मैनेजर साथ में ग्राउंड का मुआयना करते हुए। इस बार फुल टॉस रही थी गेंद, कलाइयों के सहारे से शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में खेलकर 1 रन हासिल करते हुए बल्लेबाज। साथ ही ओवर की समाप्ति होती हुई तो 2 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। जी हाँ, बिल्कुल रिजवान शाह भी ऑन फील्ड में है। मुझे ऐसा लगा शायद आज उनकी तबीयत खराब थी 2 दिन से, तो आज वो खेल नहीं रही है, लेकिन तबीयत खराब होने के बावजूद
अपनी टीम के लिए सेवाएं देते हुए नजर आ रहे हैं। कल काफी लंबा डिस्कशन हुआ था उनका उनके साथ में, जिस तरह से उनका आउटफील्ड में उनका प्रदर्शन रहा था उसको लेकर, लेकिन आज नया दिन नई उम्मीद के साथ। धन्यवाद मामासाहेब. शांतिकिसन विद्यालयाचे कळंबेश्वरचे आमचे संचालक अध्यक्ष श्री डॉक्टर मधुसूदनजी वानकडे यांनी वेळातला वेळ काढून आम्हाला येथे आले. धन्यवाद साहेब. चला वळूया तर खेळाकडे आणि आमच्यासोबत जुळलेले आहेत श्री शोएब सर. शोएब सर यांची आवाज तुम्ही मागच्या 11 दिवसापासून ऐकत आहात आणि आता आपण या मैदानामध्ये वळायचं आहे आणि मैदानामध्ये मॅच चालू आहे तो म्हणजे माही आणि शिवराज या दोन संघामध्ये. दोनही संघासाठी हा मॅच करो या मरोसाठी असणार आहे. ऋषी यांच्या हातामध्ये बॉल आहे, फलंदाज आहेत गुड्डू एक अतिशय सुंदर फटके मारणारा खेळाडू आहे. यावेळेस हलक्या हाताने टॅप केला, बॉल जात आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे मुकिंदा, दुसरा रन होऊ शकते, चान्स आहे परंतु थ्रो खराब आहे. शेख नदीम सारखा एक मोठा त्यांनी मासा गळाला लावला आणि डगआउट मध्ये बसवला आहे. या खेळाडूला खेळणं आवश्यक होतं. आज ज्या पद्धतीने हा खेळाडू फॉर्म साठी झुजत आहे तर त्याला खेळणं आवश्यकता होती, कारण टीम साठी महत्वाचा मॅच आहे. रोहित शर्मा सारखी कंडिशन झालेली आहे. तरी परत एकदा ऋषी आणि यावेळेस गुड्डू, यावेळेस काय शॉट मारला. जात आहे डीप फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर आहेत परंतु फिल्डर फक्त दर्शक म्हणून. आणि गुड्डूच्या बॅटमधून निघालेला पहिला खणखणीत चौकार. अतिशय मोक्याच्या क्षणी हे चांगले शॉट येतात गुड्डूच्या बॅटमधून. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू असल्या कारणामुळे त्यालाही ही जबाबदारी पार पडावी लागेल, कारण एवढ्या मॅचेस झाल्या गुड्डूचा खेळ अजून आम्हाला दिसलेला नाहीये. गुड्डू एक मोठा खेळाडू आहे, ग्रामीण स्तरावरचा आहे, परंतु खेळामध्ये कमी नाहीये. परंतु फॉर्मसाठी हा सुद्धा खेळाडू झगडत आहे. या अगोदर मॅच झाला कुलदीप मॉर्निंग स्टार वर्सेस कॅम्पस, या दोन संघामध्ये काय मॅच झाला. अतिशय चांगला मॅच झाला आणि पाहण्यासारखा होता. आपण सर्व युट्यूबच्या माध्यमातून तो मॅच बघू शकता. परत एकदा ऋषी, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला. बॉल हवीच्या हातामध्ये, यष्टीरक्षक हवी आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती 18 रन. आमच्या सोबत या मालेगावची गोड आवाज आणि शिक्षक आमचे शोएब सर जुळलेले आहेत. यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. मी त्यांचा आयोजक म्हणून मनापासून आभारी मानतो. त्यांनी माझी खूप मगा कौतुक केलं होतं. प्रत्येक क्षणोक्षण त्याने माझं टिपले होते, पण मी त्या माणसाची कदर करणार आहे. अतिशय गुणी असे. यावेळेस काय बॉल आहे आणि काय बॅटिंग आहे. खराब बल्लेबाजी म्हणता येईल या खेळाडूकडून. एकदम लेझी शॉट मारलेला आहे, परंतु फुलटॉस बॉलर मोठा शॉट मारणं आवश्यकता होती आणि मिस केलेला आहे आणि क्लीन बॉल झाले. ते गुड्डू वापस यावं लागेल डगआउट मध्ये. खराब शॉट, खराब क्रिकेट म्हणता येईल. आणि यावेळेस नागेश कुबडे, काय खेळाडू, या नाव आहे नागेश कुबडे आणि मला तर वाटते सेन्सरची बॅट आहे त्यांच्या हातामध्ये. ही बॅट खूप खतरनाक आहे. मागच्या वेळेस आशिष पाठक यांनी घेतली होती तर आशिष पाठक यांनी मला वाटते 13 बॉल मध्ये 35 रन मारले आणि माझी आवडती बॅटेकार ती माझीच आहे. 7R, यस, अतिशय चांगल्या कंपनीची बॅट आहे 7R. यांचे ओनर नांदूर आहे, ते त्यांची मोठी फॅक्टरी आहे आणि बॅटिंग मध्ये खूप चांगला एक क्वालिटी आहे 7R. तो यहाँ 7R का प्रमोशन भी खुद ही कुलदीप ताज ने कर रहे हैं. शायद 2-4 बैटेस और वहां पर कंपनी इधर प्रोवाइड कर देंगी, जिस तरह से प्रमोशन चल रहा है 7R का. बिल्कुल सर, ताकत है बैट में और खिलाड़ी के मनगट में भी ताकत होना चाहिए, लेकिन बैट काफी दर्जेदार है. तारीफ होगी इस बनाने वाले की भी. तो दर्जेदार क्रिकेट चालू है. हमारे साथ जुड़ चुके हैं मंच पर सभी हमारे मान्यवर श्री लोखंडे सर, गोटे सर, शोएब सर, श्री बाळासाहेब जी सावंत सर, मुसीब, हमने कबीर भाऊ वानकडे, शाहू भाऊ वानकडे, आमचे काकडे पाटील, आमचे चौधरी साहब, आमचे मुठाळ पाटील, आमचे शंकर भाऊ टाटर, आमचे दुसरे चौधरी, असे एकंदरीत खूप या मॅचचा आनंद घेत आहेत. परत एकदा मोठा शॉट खेळलेला आहे. फिल्डर आहेत ते गणू. नागेश कुबडे तर मोठे शॉट खेळायला लागले तर मी तर म्हणतो सर खूपच मोठे खेळतील. मोठमोठे फटके मारण्यास हा खेळाडू सज्ज असणार आहे नेहमीच. काय नाव यांचं? युसुफभाई चौधरी यांचं सुद्धा स्वागत आहे मंचावर. यांचंही सुद्धा स्वागत आहे. मालेगावमध्ये क्रिकेट एवढ्या उन्हामध्ये खेळणं आणि या सगळ्या खेळाडूचे मी मनापासून आयोजक म्हणून आभार मानतो. यावेळेस परत एक मोठा शॉट, परंतु फिल्डर आहेत लॉंग ऑनला मॅक्सी नंबर 32
आणि नंबर 32 भरपूर खेळाडूचा नंबर आहे, त्याच्यात माही आहे मालेगावचा. आता शेवटचा मॅच असणार आहे कुलदीप मॉर्निंग स्टार वर्सेस गाझी या दोन संघामध्ये. तो मॅच पाहण्याजोगा असेल. तर तो मॅच पाहण्याजोगा असेल. माही आमच्यासोबत जुळलेले आहेत, स्कोरर MCC चे व्हाईस कॅप्टन आहेत आणि तो मॅच महत्वाचा असणार आहे. या कुलदीप मॉर्निंग स्टार या संघाने मॅच जिंकला आणि थोडा टाइम टेबल आपल्या पॉइंट टेबलवर थोडा वेगळा परिणाम झालेला आहे. मॅच चांगला खेळत होता कॅम्पस, परंतु ऐनवेळी आशिष पाठक या खेळाडू अतिशय चांगली अशी फटकेबाजी करून मॅच कॅम्पस या संघाच्या हातातून ओढून आणला. तर कॅम्पस संघही या स्पर्धेमध्ये उतरला आणि अतिशय चांगलं योगदान दिलं. त्यांचं मी आयोजक म्हणून मनापासून आभार मानतो, खास करून त्याचे आयोजक आणि त्यांचे संपूर्ण खेळाडू शंकर भाऊ दाभाडे, संदीपजी दाभाडे आणि खास करून सुखदेव. परत एकदा आशिष वैद्य यांच्या हातामध्ये चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ अवी तोडकर याच्या हातामध्ये. पीटर हे सुद्धा जुळलेले आहेत मंचावर. 3 वाजता मॅच आहे, आपण तयार राहायचंय. कुठे बाबळे घाटे विश्राम घ्या आणि लगेच या. पीटर्स चांगला खेळला आज, कौतुक असेल या खेळाडूचं. परत नंबर रॉलेक्स, यावेळेस मोठा फटका, बॉल जात आहे सीमा रेषेकडे आणि काय फिल्डिंग आहे या खेळाडूची. नाव आहे गणेश. आमच्या सोबत जुळलेले आहेत सोहेल आणि काय फिल्डिंग म्हणावं लागेल सर, काय फिटनेस असेल. अतिशय गुणी खेळाडू हा. नंबर 7 गणू, राजाकिनीचा आहे हा खेळाडू, परंतु फिटनेस कौतुक असेल. नाही चौका आहे, आम्ही चौका नाही, आम्ही इथंच बसलेला आहो. पाय लागला, बरं चेक करा सर, काय म्हणतात त्याला लागला म्हणतात. ठीक आहे, ठीक ठीक ठीक. पहा मोईन खान बटन कुठं असतील, चेक करा चौका. कोणीही त्या ह्याच्यात जायचं नाहीये. तुम्हाला कोणा ज्याचा अपमान करून घ्यायचा त्यांना जायचं असेल मग कोणी असो, काही गरज नाही. तुम्ही युट्यूब मध्ये याच्यामध्ये आम्ही देणार आहे डिसिजन, इथे प्रेझेंट आहो. जा मोईन खान पठाण बघा ते चौक्याचं डिसिजन. आमच्या सोबत जुळलेले आहेत संपूर्ण मालेगाव तालुका आणि या युट्यूबच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नाही म्हणता 700-800 लोक लाईव्ह मॅच बघत आहेत मालेगाव तालुक्यातील. त्या सर्वांसाठी नाहीये चौका, नाहीये सर. सुंदर अशी फिल्डिंग आपण परत एकदा चेक करू शकता. सोनू आयर आमचे मेन अंपायर, थर्ड अंपायर. आता एक त्यांनी चांगली मेजवानी दिली आम्हा सर्वांना, त्यांचं मनापासून आभार आहो आम्ही सर्व. सोनूजी आयर जनसेवा या वृत्तपत्राचे आपले पत्रकार आहेत ते. यावेळेस मोठा फटका, परंतु बॉल जाईल नो मॅन्स लँड मध्ये. फिल्डर खूप दूर असणार आहे. शॉट फाईन लेगच्या दिशेनं थ्रो. यावेळेस अतिशय चांगला थ्रो, परंतु गॅदर नाही केला तो विकेट किपर यांनी. यानंतर मोठा मॅच होईल गाझी वर्सेस शिवराज या दोन संघामध्ये. गाझी आणि शिवराज यानंतरचा मोठा मॅच आहे, तोही मोईन खान यांच्या कॅप्टनशिप मध्ये खेळला जाईल. परत एकदा पटकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, पण तो शॉट मिस झालेला आहे. माझी विनंती असेल सोनू आहिर त्यांनी जे घेतलं ते आम्हालाही पाठवावं इकडे. बर फिर से एक बार परत एकदा आशिष आणि यावेळी चांगला टोलावलेला आहे तो लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहेत नंबर 32 मॅक्सी. मॅक्स दिवाना बना दे. एक आपल्या नेहमी तुम्ही बघता युट्यूब आपल्या टीव्हीवर चॅनलवर नेहमी एक ऍड येते सूर्यवंशी में मूवीची. मॅक्स दिवाना बेटे हिरा बेटे. खास करून आमचे विजू आयर म्हणतो विजू मालिक असेरी याचे तो आवडता शब्द है हीरा बेटे. तो ये अभी ट्रेंड चल रहा है, तो ये चलता है गेम में, थोड़ी एंटरटेनमेंट होना जरूरी है. और नागेश अभी खड़े हैं तो सबसे बड़े है, बड़े बड़े हाथ है उनके और बड़े बड़े बाजू है और बड़े शॉट खेलने में माहिर है ये खिलाड़ी. नाम है नागेश कुपड़े. खेलना चाहते थे लेकिन इस बार बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. बॉल सीधा विकेट कीपर के दस्तानों में. स्कोर अभी थमा हुआ 25 रन. और आगे का आंखों देखा हाल हमारे शोएब सर सुनाएंगे. तब तक हम 5 मिनट लेते हैं. धन्यवाद ताजने. पार्सलची व्यवस्था आहे तिथं.
इस बीच गफ्फार शाह साहब आए हैं, इस्तकबाल है उनका भी आयोजन कमेटी की ओर से. त्यांना विनंती असेल कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. गफ्फार शाह भाई, इनकी ओर से इस पूरे सीजन में मैन ऑफ द मैच के लिए एक चमचमाती हुई ट्रॉफी दी गई है. उनका भी शुक्रिया है आयोजन कमेटी की ओर से. गफ्फार भाई शाह, उनसे गुजारिश होगी कि वो धूप से इधर छाव में आ जाए, थोड़ा सा स्किन का भी ध्यान रखे. जी हाँ, इस वक्त 4 ओवर्स के बाद स्कोर है 25 रन 3 विकेटों के नुकसान पर. एक छोटा सा ड्रिंक्स ब्रेक जारी है, लेकिन जंग जारी है ये गेंद और बल्ले के दरमियान. और जंग इसलिए कि टॉप 4 में क्वालिफाई करना है. लेकिन शानदार जिस तरह से अभी तक का क्रिकेट हुआ है, ये बेहतरीन क्रिकेट. इस पूरे सीजन का जो लाइव प्रक्षेपण है tenniscricket.in के माध्यम से यूट्यूब लाइव प्रसारण किया जा रहा है. tenniscricket.in की पूरी टीम हमारे साथ अभी तक जुड़े हुए थे. साहिल है इस बार जुड़े हुए, इससे पहले हमारे मॉन्टी टेक्नीशियन थे, लेकिन अब टेक्नीशियन की भूमिका में तब्दीली हुई है. साहिल आए हुए, साथ में उनके साथ कैमरामैन विजय और आदित्य, ये 2 कैमरामैन, और हमारे दोनों एम्पायर्स अमोल पाटिल सर और सुशील नरवाले सर. बेहतरीन ये टूर्नामेंट अपने अंजाम की ओर बढ़ता हुआ. और शुक्रिया होगा यहाँ पर हमारे छोटे भाई सोहेल शाह का भी, विशेष रूप से ख्याल रखते हुए भी. हालांकि उन्हें मौका नहीं मिला है, उनकी टीम गाजी में खेल रहे हैं इस साल वो. आज मिलेगा सर, आज शाम को बिल्कुल मौका मिलेगा. बोलते ना मौका मौका, तो आज पक्का वो कैप्टनशिप करेंगे शाम को गाजी की. नाम है सोहेल, काफी बड़ा नाम है सोहेल. बॉलर नहीं होना है क्या, शेख है क्या, शेख है क्या, सही नहीं उनका सोहेल शाह. तो जरूरी है ये मैच में अब शिवराज को एक अच्छी बल्लेबाजी करने की. मैदान पे डटे हुए अभी भी बड़ा नाम, बड़ी बाजू और बड़े वजन के मालिक जो नागेश कुबड़े के नाम से जाने जाते हैं, और उनके साथ देंगे आजिम खान नंबर 10. ये दोनों ही बल्लेबाज काफी बेहतरीन है. तो जरूरी है अब बड़े शॉट खेलने का. अब बल्ले गेंदबाजी में तब्दीली हो चुकी है. कौन है मैक्सी बॉलिंगर, कौन है मैक्सी? शिवाच्या हातामध्ये बॉल आहे आणि बघूयात काय करतात आझिम खान. एक मोठा खेळाडू आहे. फुल टॉस बॉल, समझ नहीं पाए, देखने अंपायर का इशारा, वाइट. अतिरिक्त रन, और इस अतिरिक्त रन से कुल रन संख्या पहुंच चुकी है अब 26 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि शिवा आहेत आणि आझिम सुद्धा आहे. तर बघूया आता कोण चांगलं खेळतंय. तो यानंतर मोठा मॅच होईल शिवराज वर्सेस गाझी या 2 संघामध्ये. त्याच्यानंतर त्याचाही मोठा मॅच होईल कुलदीप मॉर्निंग स्टार वर्सेस गाझी या 2 संघामध्ये. बघूया तर शिवा आणि सामना करतील आझिम. यावेळेस परत ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट. खुश आहेत परंतु मोठे शॉट नाही येते, कारण त्यांना माहित आहे हवा इकडे चालू आहे विरुद्ध दिशेने. बॅट्समनच्या फेवरेबल हवा आहे. चांगला थोडा फ्लिकी केला तर चांगले शॉट येऊ शकतात. त्याच्यामुळं आवश्यकता आहे आता गोलंदाजीमध्ये बदलाव करण्याची, एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याची. यावेळेस फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने टोलला आहे, तो म्हणजे मिड विकेटच्या दिशेने. मिस फिल्डिंग तिथे मुकिंदा यांच्याकडून, परंतु 2 रन आरामशीर घेतले ते दोन्ही बॅट्समन. विकेट मध्ये चांगले फास्ट आहेत दोघंही. नंबर 18 आणि नदीम बाहेरून थोड़ा चेयरअप करताना दिसत आहे. ऐसा बार बार उनकी चांस बनना था. उनका एक अच्छे खिलाड़ी है वो भी. इसी बीच में ये गेंद इस बार फिर से अच्छा शॉट खेला लॉन्ग ऑन की दिशा में. 1 ही रन. थोड़ा जम्बलिंग हुआ, लेकिन नागेश कुबड़े नहीं दौड़ेंगे. उनको पता है उनकी विकेट का वैल्यू. नागेश कुबड़े की विकेट का वैल्यू उनको पता है. अगर वो लास्ट तक डटे रहे तो लगभग 87-80 डायरेक्ट 90-80 रन हो सकते हैं. ऐसे बल्लेबाज है नागेश कुबड़े. सेंसर की बैट है उनके पास, कुछ भी हो सकता है. ये खिलाड़ी कुछ भी कर सकता है. नाम है नागेश कुबड़े. इस बार फिर से ऑफ स्टंप से काफी बार वाइड करार दी जाएगी. वारंवार वाईट बॉल करत आहेत तर ती शिवा मला तर वाटते हवेला घाबरलेला आहे. थोडे गफ्फार शाह यांचं सुद्धा इथं आगमन झालेले. यांनी आमच्या स्पर्धेला ट्रॉफी देऊन खूप मदत केलेली आहे. शेख गफ्फार शाह
परत एकदा शिवा आणि यावेळेस सामना करतील नागेश. उलटाच बॉल आणि टोलाला तो सारण्यासाठी नाव आहे नागेश कुबडे. मी तुम्हाला पहिलेच म्हणलं या बॅट्समनला तुम्ही संधी देऊ शकत नाही. या बॅटमध्ये आणि नागेशच्या हातामध्ये सेन्सरच आहे, कारण खूप मोठे शॉट खेळतात नागेश. हा खेळाडू जर परत 2-3 ओव्हर चांगला खेळला तर नक्कीच एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. नदीम माझी विनंती आहे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी मंचावर यायचंय. काय नाही परत एकदा यावेळेस परत चांगला फटका फिल्डर आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. गनो मिस फिल्डिंग बॉल जात आहे सीमारेषा पार चौकार. काय शॉट खेळतात आता नागेश आणि वारंवार आपल्या प्लेअर साठी सजेस्ट करत आहेत ते बाहेरून की दुसरा बॉल सांगितले नाही, ऑफ स्टंपलेस टाक असं काहीतरी चालू आहे. आवाज येत आहेत मोठमोठे, परंतु प्रेक्षकच्या भूमिकेत आहेत आता ते. सुंदर फटकेबाजी करत आहेत ते नागेश. कौतुक असलेल्या खेळाडूचं मोठे फटके मारण्यास हा खेळाडू सक्षम आहे. मागच्या वेळेस यांचं एक ऍड आली होती, मोठा व्हिडिओ आला होता. परत एकदा चांगला शॉट यावेळेस गणेश आहे आणि मिस झालेला बॉल. 1 बाउंड 4 रन. काय शॉट आहे. नागेश कुबडे नाव आहे आणि बॅट आहे 7R. काय शॉट आहे, समोर गेलेला आहे आणि हा कॅच मिस झालेला नागेश यांचा. माझी विनंती आहे कोणताही संघ असो कोणताही असो महत्वाचे 2-1 दिवस बाकी आहेत, कोणालाही अडचण येईल असं कोणी वागू नका. आपण सर्वांनी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप मदत केली. यापेक्षा पुढच्या वर्षी खूप मोठी स्पर्धा होईल. जोही खेळाडू आणि जोही संघ या स्पर्धेमध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तो पुढच्या वर्षी खेळणार नाहीये. 2-3 खेळाडू नाही खेळले तर स्पर्धा थांबणार नाहीये. पण एक चांगले खेळणे चौका भैया आम्ही बघितलेला आहे. 4 रन आहे. हा चौका. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती की क्रिकेटचा आनंद घ्या. अवांतर गोष्टीसाठी या गोष्टीवर लक्ष देऊ नका. मालेगावमध्ये क्रिकेट हे महत्वाचं मानलं जातं. आणि आमच्यासोबत जुळले आहेत ते शोएब सर. बरं ठीक आहे, फोनवर बोला. ठीक आहे, चला गेम चालू करायचा आहे. माझी विनंती आहे विजय असेरी यांनी लगेच बॉल आणायचा आहे. गेलेला मिळाला का बॉल सर? बॉल मिळाला का? चला चालू करा मग. ठीक आहे, 4 ओव्हर संपला. ड्रिंक्स ब्रेक आहे का? बरं ठीक आहे, करून घ्या ड्रिंक्स ब्रेक, काय अडचण नाही. मग नागेश कुबडे याचा कमाल 18 आमच्या सोबत जुळलेले आहेत. आमचे शाहरुख भाई यांनी सुद्धा मला थोड्या वेळाने भेटायचंय 10 मिनिटाच्या नंतर. नाही लगेच बॅटिंग व्हायच्या पहिले. आणि बबलू शाह यांची खूप मोठी दुकान आहे, ते सुद्धा मॅनेजर आहेत त्यांच्या याच्या. आमच्या समोर फिरतात ते, त्यांना माहित आहे की महत्वाचा मॅच आहे त्यांच्यासाठी. थोडं यावेळेस ऑब्झर्वेशन करत आहेत संपूर्ण टीमचं ते. खास करून मला वाटते शेख नदीम यांना भेटण्यासाठी जात आहेत. परत एकदा शिवा आणि यावेळेस करतील बॅटिंग ते नागेश. यावेळेस हलकी असा प्रयत्न होता जोरात मारण्याचा, परंतु प्रयत्न फसला. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकूण धावसंख्या झालेली ती सर 45. आणि समोरचं समालोचन आमचे सोयब मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद ताज ने. 5 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 45 रन 3 विकेटों के नुकसान पर. जी एक खराब शुरुआत के बाद अब थोड़ी सी लय में वापस नजर आती हुई शिवराज लायंस, और लय में आने की वजह नागेश कुबड़े का बल्ला है. जी आज 6 गेंदों का सामना किया है, 15 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, जिसमें 2 चौके और 1 छक्का शामिल है. उनके साथ अजीम खान 12 गेंदों में 16 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं. और पिछले ओवर में थोड़ी सी खराब गेंदबाजी हुई थी शिवा झुंबाड़े की ओर से. जी हाँ, बार बार ऑफ स्टंप के बाहर की गेंदों के प्रयास में अतिरिक्त रन दिए. साथ में विकेट कीपर ने भी फील्डर्स ने भी कुछ खास साथ नहीं दिया, उसकी वजह से थोड़े से महंगे साबित हुए थे. तो अब गेंदबाजी में आए हैं रिजवान शाह, लेफ्ट हैंडेड गेंदबाज. ये अजीम के लिए गेंदबाजी करेंगे.
दोनों ही एक ही ग्राउंड पर खेलने वाले खिलाड़ी है, अजीम और रिजवान। पहली गेंद और ऑनसाइड की ओर खेल दिया है। वहां पर मुकिंदा देशमुख मौजूद थे, अच्छी फील्डिंग मुकिंदा की, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए बल्लेबाजों को। अच्छी विकेटों के बीच दौड़ लगाते हुए दोनों ही बल्लेबाज। और थोड़ा सा ये मुकाबला गर्म होता हुआ, और गर्म होने की वजह सूरज है। जी हाँ बिल्कुल, जिस तरह से तापमान बढ़ रहा है तो ये मुकाबला गर्म ही होने वाला है। इस बार फिर से बड़ा हिट का प्रयास, लेकिन इस बार चेंज ऑफ पेस गेंदबाज से देखने को मिला, और विकेटों के पीछे अभी तोड़कर अच्छा काम करते हुए नजर आए हैं। फिर से एक बार रिजवान, इस बार फिर से उसी तरह का स्ट्रोक खेलने का प्रयास था, लेकिन असफल प्रयास ये अजीम से, और अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं ये रिजवान शाह से। एक लाइन पकड़ के रखी हुई है, उसी लाइन के तहत गेंदबाजी करते हुए मिडल और ऑफ स्टंप पर टपक खा रही है गेंद, और थोड़ा सा कोन के तहत बाहर जाती हुई नजर आ रही है। बल्लेबाज असमर्थ नजर आए इन गेंदों का जवाब देने में। अगली गेंद के साथ फिर से रिजवान, इस बार फुलर लेन की गेंद, सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक। इस बार आशीष वैद्य गेंद के पीछे थे, बेहतरीन फील्डिंग उनसे देखने को मिली, और पता नहीं वो इतने अच्छे फील्डर है, 30 के घेरे में क्या कर रहे थे अभी तक। माझी विनंती आहे संजू भाऊ टाले खडकीचे आमचे प्रतिष्ठित नागरिक आमचे दादासाहेब संजूजी टाले यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे, जिथे असतील तिथे। संजू भाऊ या इकडे, कंटिन्यू सर। फिर से रिजवान तैयार है गेंदबाजी के लिए। इस बार स्ट्राइक पर होंगे अब नागेश कुबड़े। नागेश कुबड़े का बल्ला आपका है, लेकिन इस वक्त हाथों में नागेश कुबड़े के है। बिल्कुल सर, वो बल्ले का कमाल ही ऐसा है, क्योंकि बल्ला का भी बोलता है उनका भी। फुल टॉस बॉल, इस बार अब फील्डर मौजूद है, लेकिन 6 रन, ये सब बल्ले का कमाल है। सर बल्ला तो है ही, लेकिन खिलाड़ी भी लाजवाब है। ये अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, बल्ला भले ही आपका हो, लेकिन उस बल्ले से हिटिंग हो रही है नागेश कुबड़े से। 6 रनों के लिए फुल टॉस गेंद की थी, उसका खमियाजा 6 रनों के रूप में भुगतते हुए काउ कॉर्नर के ऊपर से गेंद गई, और आधा दर्जन रन हासिल किए बल्लेबाजों ने। इस दरमियान हमारे 2 छोटे भाई नजर आ रहे हैं यहाँ पे, साबिर शाह और साकिब शाह, दोनों ही ठंडे गोले के बर्फ का यहाँ पर मजा उठाते हुए नजर आ रहे हैं। सर बढ़िया बल्लेबाजी हो रही है अभी। नागेश कुबडे यांच्याकडून सुंदर फटकेबाजी करताना दिसून येत आहे आपल्यासाठी। ते काय खेळाडू आहे आणि काय बॅटिंग करत आहे, खूप लयास। मी मागच्या तुम्हाला 3 मॅचेस मध्ये सांगितलं होतं की नागेश कुबडे विशेष ट्रेनिंगसाठी गेलेले होते बाहेर, त्यांनी ते संपूर्ण कट शिकून आलेले आहेत तिकडून, त्याच्याच पद्धतीने आणि त्याच्या हिशोबाने मोठे शॉट खेळत आहेत ते, आणि यावेळेस त्यांचे कॅप्टन खुश असणार आहेत। तर नागेश कुबडे ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत, भरोसा भरपूर आहे त्यांच्यावर, आणि मला वाटते डगआउट मध्ये विजय आसेरी हे सुद्धा बॅटिंगची तयारी करत आहेत, कारण हे सुद्धा एक मोठे खेळाडू आहेत, यांना सुद्धा मोठे शॉट खेळण्याची संधी असणार आहे। मला वाटते स्टिंग पिऊ चालू आहे त्यांचं, सगळं एनर्जी जेल घेत आहेत ते, तर आवश्यक आहे या गोष्टी आम्हाला दाखवू नका, घेऊन सुद्धा या इकडे विजय भाऊ। तर वळूया त्या गेमकडे। आमच्यासोबत जोडलेला आहे शोएब सर आणि संपूर्ण आमची मान्यवर मंडळी, आणि हे प्रेक्षक वर्ग जेवढे एवढा उन्हात सुद्धा हा संपूर्ण मॅच बघण्यासाठी आलेला आहे। यानंतर लगेच मॅच होणार आहे शिवराज वर्सेस गाझी या 2 संघामध्ये, आणि शेवटचा मॅच होणार आहे कुलदीप मॉर्निंग स्टार वर्सेस गाझी या 2 संघामध्ये, आणि उद्या या स्पर्धेचं फायनल असणार आहे। खूप मोठी स्पर्धा आहे। 1 लाख रुपये माननीय भावनाताई गवळी विदर्भ कन्या विधान परिषद आमदार यांच्याकडून 1 लाख रुपयाचं नगद पारितोषिक आहे। द्वितीय आहे ॲडव्होकेट संदीप भाऊ ताजने यांच्याकडून 51,000 रुपयाचं नगद पारितोषिक आहे। तृतीय आहे या मालेगावचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ बळी यांच्याकडून 31,000 रुपये, आणि चतुर्थ आहे 21,000 रुपये अक्षय भाऊ जाधव शिरपुरी यांच्याकडून। तर विशेष सहकार्यामध्ये आम्हाला श्री लोखंडे सर वैष्णवी कम्प्युटरचे संचालक यांच्याकडून 5,000 रुपयाचं बेस्ट बॉलरसाठी अवॉर्ड आहे। आमचे जिरवणकर सर जे की मास्टरमाइंड यांचे संचालक आहेत, त्यांच्याकडून 5,000 आहेत। जय भोले सायकल स्टोर कडून आम्हाला 1 सायकल, आणि आमचे अभिषेक भाऊ मुंदळ यांच्याकडून 1 सायकल आहे। आणि परत यावेळेस मोठा फटका, परंतु फटका फसलेला आहे, बॉल हवेमध्ये आहे, परंतु खूप दूर असणार आहे। चान्स आहे, परंतु नागेश रिक्स घेण्यास तयार नाहीये, त्यांना माहिती आहे त्याच्या हातामध्ये बॅट आहे तर बॉल कुठेही जाऊ शकतो। महत्वाचे फटके मारण्यास सक्षम आहे नागेश, आणि विशेष करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते आमचे बाळासाहेबजी सावंत। मला वाटते आझिम खान यांना रिटायर हट केलेला आहे। मोठे फटके मारू शकतात आझिम, परंतु विश्वास आता विजय यांच्या या खेळाडूवर दाखवण्यात आलेला आहे। काय म्हणले का
हॅलो रिटायर्ड विकेट. ओके सर, थँक्यू. तर विजय असेरी हा मोठा खेळाडू आहे, नंबर 17 आणि पलीकडे आहे नंबर 18 नागेश कुबडे. आता बघूया तर कोणाच्या मनगटाने आणि कोणाच्या बॅटमध्ये किती ताकद आहे तर मोठे शॉट खेळण्याची. दोघांनाही सारखी समान. संधि इस बार मेरे लिए है माइक में बोलने की. शिवा गेंदबाजी कर रहे हैं, सॉरी ऋषि और उनके सामने नागेश कुबड़े. नागेश कुबड़े अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं. जब भी उनके आर्क में गेंद आई है, गेंद बाउंड्री से बाहर गई है. तो देखते हैं ऋषि राइट आर्म राउंड द विकेट से ये गेंद, और इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद. अंपायर का सिग्नल आता हुआ वाइड, अतिरिक्त रन हासिल होता हुआ बल्लेबाजी टीम के लिए ये. जी हाँ, और ये बल्लेबाज गेंदबाज थोड़े से मुझे हड़बड़ाहट में नजर आ रहे हैं. नागेश, उसकी वजह है नागेश कुबड़े ने जिस तरह से बल्लेबाजी की है. अगर उनके आर्क में गेंद आती है तो वो बड़े हिट के लिए जाते हैं. तो बल्लेबाज गेंदबाजों ने ये ठान के रखा है कि ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करनी है. इस बार अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद लॉन्ग ऑन की ओर खेल दिया उस गेंद को, और गेंद जाएंगी बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए. बिल्कुल ये जो अब गेंदबाजी हो रही है थोड़ी सी समझ से परे है. एक तो ऑफ स्टंप के बाहर गेंदे करना है या फुलर लेंथ की गेंदे करना है, लेकिन अभी तक कोई भी गेंदबाज गुड लेंथ स्पॉट पर गेंदबाजी करता हुआ नजर नहीं आया है, जहां से गेंद थोड़ा सा उछाल लेती है और एक बाउंस के साथ विकेट कीपर तक जाती है. बिल्कुल सर, बिल्कुल जरूरी है गुड लेंथ स्पॉट पर गेंदबाजी करना. तो इस बार बड़ा हिट और क्या शॉट खेला इस खिलाड़ी ने, लेकिन फील्डर मौजूद है संदीप और ड्रॉप कर दिया कैच. इस ग्राउंड के खिलाड़ी है संदीप जी गायकवाड़. उनकी कोशिश अच्छी थी लेकिन कैचेस की प्रॉब्लम रही है. धूप है ज्यादा तो सर थोड़ा धूप का भी प्रॉब्लम हो सकता है. आपको क्या लगता है सर? बिल्कुल धूप की वजह से शायद धूप उनके हाथों को इतनी लग रही है कि गेंद चिपकने के लिए तैयार नहीं है. जिस तरह से फेविकॉल धूप में काम नहीं करता है, कुछ इस तरह से हाथ भी काम नहीं कर रहे हैं. ऐसे खिलाड़ी बहुत है सर, 2-4 जिन्होंने हमारे टीम में भी उनके जैसे खिलाड़ी है, उनने भी हमें को बहुत पर. इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, वापस जाना पड़ेगा विजय असेरी. इस खिलाड़ी को काफी बड़ा नाम, लेकिन इस बार चूका, बहुत सीधा विकेट पे जाके क्लीन बोल्ड कर दिया ऋषि इस खिलाड़ी ने. और वापस आना पड़ेगा यहाँ पे विजय असेरी इनको, और अपना खाता भी नहीं खोल पाए, डगआउट की ओर चल बटे. इसीलिए प्रैक्टिस होना बहुत जरूरी है. विजय असेरी, आप एक बात ध्यान में रखिए, बिना प्रैक्टिस ये खेल नहीं हो सकता. प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट. तो जरूरी है आपको ऐसे शॉट खेलने के लिए प्रैक्टिस होना. और जो आपने एनर्जी ड्रिंक ली थी तो उसका कोई इफेक्ट हमको दिखा तो नहीं है, लेकिन अभी भी मौजूद है नागेश कुबड़े ये खिलाड़ी. और मैं खास करूंगा शिवराज का पूरा खेमा बता देते सर, जो कि ये 2 मिनट. हाँ, स्कोर सांगा साहेब. 62 रन झालेला आहे स्कोर 4 गड्यांच्या मोबदल्यात. काय शॉट खेळण्याचा प्रयत्न केला विजय असेरी, परंतु फटका फसला आणि वापस जावं लागेल विजय असेरी याला. परत एकदा आमच्या सोबत जुळलेले आहेत मालेगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिलीपजी इंगळे उर्फ DC. संपूर्ण क्रिकेट बंद पडल्याशिवाय हे काय रिटायरमेंट घेणार नाहीयेत. नाव आहे तर दिलीप इंगळे उर्फ DC. क्रिकेटसाठी या खेळाडूने खूप सर्वस्व दान केलेले आहे, परंतु आता आपल्या घरगुती कामात व्यस्त आहेत. परत एकदा यावेळेस फुलटॉस बॉल आणि टोलाला तो डीप फायनलच्या दिशेने 4 रनासाठी, आणि नो बॉल आणि फ्री हिटची संधी. आता हा बॉल कुठे मारू शकतात फलंदाज. काय गोलंदाजी होत आहे. या अगोदरचा चांगला टप्प्यावर गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेस दिशाहीन बॉल म्हणता येईल. जावेद भाई यांच्याकडून नागेश कुबडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं नगद पारितोषिक आलेले. जर त्यांनी छक्का मारला तर ऑनलाईन बसून बघत आहेत ते KGN ग्रुप ऑफ इंडस्ट्री यांच्या कॅबिन मधून. मोठं त्यांचं एक कॅबिन आहे मालेगावमध्ये, नाव आहे शेख जावेद. परत एकदा ऋषी आणि यावेळेस सामना करतील तर करीम लाला. आमचे कुलदीप मॉर्निंग स्टारचे खेळाडू आहेत, परंतु ते आले नाहीत आज. त्यांच्यामुळं आम्ही एक मॅच जिंकलो. यायची आवश्यकता होती त्यांची, पण आले नाही तरी ठीक आहे, काही विषय नाही. फायनलला येतील डायरेक्ट ते. असे आमचे सर्वांचे लाडके जावेद भाई.
परत एकदा ऋषी आणि बॉल दिसत आहेत ते करीम लाला यांच्या हातामध्ये बॅट आहे. बघूयात मोठे फटके मारण्यात हा सक्षम खेळाडू आहे. परत एकदा नंबर 05 उर्फ करीम लाला. फुल टॉस बॉल परंतु हवेत जास्त गेलेला आहे. फिल्डर आहेत ते संदीपजी गायकवाड. परत एकदा ड्रॉप झालेला आहे कॅच. आणि यावेळेस बघूयात षटकार आहे का चौकार. आणि यावेळेस षटकार आणि डगआउट खुश आहे तो शिवराज यांचा. काय म्हणता सर, अशीच जर फटकेबाजी करत राहिले तर किती स्कोर होऊ शकते? काय तुमचा अंदाज आहे, काय तुमचा हे आहे अनुमान? सर अभी 73 रन बोर्ड पे लग चुके हैं और इसी तरह से अगर फटकेबाजी जारी रही तो 90 रन तक ये टीम पहुंच सकती है, जो कि एक डिफेंडेबल टारगेट हो सकता है इस पिच के ऊपर. लेकिन 90 रन बनाने के लिए भी अभी बहुत कुछ मेहनत करनी होगी शिवराज के बल्लेबाजों को. खूप सर, खूप बरोबर, अगदी बरोबर आहे. कमी स्कोरवर सुद्धा मॅचेस चांगल्या आहेत, परंतु दोन खेळाडू चांगले आहेत त्यांच्याकडे. तीन, एक मॅक्सी, एक आशिष आणि मुकिंदा, या तीन खेळाडूंना अक्षरशः मैदान गाजवलेलं आहे. खराब गोलंदाजी म्हणता येईल ऋषी यांच्याकडून, खूपच खराब. यावेळेस चांगला फटका, फिल्डर आहेत परंतु बॉल जात आहे. बघूया, थांबा, जागेवर थांबा, जागेवर थांबू शकता तुम्ही, अंपायर चेक करू शकता. ओके ओके, ठीक आहे, आउट दिलेला आहे डगआउट मधून आणि करीम लाला यांना वापस जावं लागेल. बेहतरीन कैच मुकम्मल किया इस बार. आशीष वैद्य ने लॉन्ग ऑन पर खड़े हुए थे और क्या उम्दा कैच पकड़ा है. अपने आप को जो बैलेंस था बनाए रखा और यहाँ पर करीम लाला जो बड़े हिट्स लगा रहे थे उन्हें आउट होकर वापस जाना होगा. जी हाँ, थोड़ी सी ताकत कम नजर आई उस स्ट्रोक के पीछे. और इस बल्लेबाजी इनिंग्स की अभी भी गेंदें शेष है 6. आता येत आहेत मॅच एक प्लेयर ओरिजिनल, आमचे सर्वांचे लाडके आणि माझे खास विशेष लाडके किशोर गायकवाड पाटील, शिवम हार्डवेअरचे ओनर. 73 रन स्कोर, 5 विकेटों के नुकसान पर. 7 ओवर्स के बाद 73 रन ऑन बोर्ड. तो 6 आखिरी 6 गेंदे और नागेश स्ट्राइक पर है, गेंदबाजी पर है रिजवान शाह. यह बैटल देखने लायक होंगी अब. और पहली गेंद और गेंद को पहुंचा दिया है 6 रनों के लिए कॉर्नर के ऊपर से. आगे की हुई गेंद थी ये और इन आगे की हुई गेंदों को नहीं छोड़ने वाले हैं. कुछ इस तरह की इस बिलकुल सर, बिलकुल. काय शॉट मारला नागेश कुबळे या खेळाडूंनी, कौतुक असेल. ओव्हरपिच बॉल आणि पाठवला तो षटकारासाठी. सुंदर फटका म्हणता येईल. जी हाँ, नागेश इस साल ये एक अनसंग हीरो के रूप में उभर कर आए हैं. जिस तरह से बल्लेबाजी की है नागेश कुबड़े ने, और जो बातें चल रही थी उनके बारे में पुणे दौरे के लिए, उस पुणे का दौरा उनके लिए कारगर साबित हुआ है. बिल्कुल. और शायद इस साल कुलदीप ताज ने भी पुणे की राह पकड़ेंगे इस टूर्नामेंट के बाद. बिल्कुल सर, बिल्कुल जाएंगे. थोड़ा एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रैक्टिस और थोड़ा सीखने की और जरूरत है हमें, क्योंकि क्रिकेट जितना सीखा उतना कम है. तो रिज्जू अब महंगे साबित हो रहे हैं, और क्योंकि महंगे साबित होने की भी बात उनके सामने खड़ी है नागेश कुबड़े. नागेश कुबड़े काफी बड़ी अभी बल्लेबाजी के रूप में खेल रहे हैं. मोईन, बॉल घेऊन जा. मोईन खान कुठे असतील? बॉक्स कुठे? गोटे सर, बॉलचा बॉक्स जा, बॉलचा बॉक्स घेऊन जा. हा, इथे आहे. आमचे सहकारी मित्र ग्राम दुबळवेल या ग्रामचे ग्रामसेवक राजेशजी गोटे यांचा आम्हाला खूप सहकार्य आहे. क्रिकेटसाठी हा माणूस अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि त्याची रीतसर आता एंट्री होणार आहे MCC मध्ये. जशी स्पर्धा संपणार तेव्हा यांना आम्ही सभासद पद देऊन टाकणार आहे. आमच्यासोबत जोडलेले आहेत ग्राम खडकीचे आमचे वरिष्ठ नागरिक आणि आमचे सहकारी मित्र
संजू बोटाले यांचं सुद्धा मंचावर स्वागत आहे. आमचे नवघरे डॉक्टर यांचं सुद्धा संजीवनी हॉस्पिटल यांच्यामध्ये आता सामना रंगणार आहे तो महत्वाचा. और बहुत सारे लोग यहाँ पर सुकून के साथ बैठे हुए भी नजर आ रहे हैं. उसमें से हमारे कुलदीप ताजने भी है और उनके सुकून की वजह है टॉप 4 में क्वालिफाई करना. और उनके साथ साथ टीम संजीवनी हॉस्पिटल के हमारे ओनर डॉक्टर विजय नवघरे सर, सागर अहीर और उनकी पूरी टीम भी यहाँ पर बेहद सुकून के साथ में. और सुकून के साथ और एक टीम है, वो है टीम सम्राट. जी हाँ, काफी सुकून के साथ मिड विकेट के बाउंड्री के बाहर से मुकाबलों का मजा ले रहे हैं. लेकिन इस वक्त सुकून इन दो टीमों के लिए नहीं है और वो सुकून की तलाश के अंदर इस मुकाबले को जीतकर सुकून हासिल करना चाहती है. तो देखते हैं कौन हासिल करने में कामयाब होता है. बिलकुल सर, बिलकुल. अभी इतनी या एवढ्या उन्हामध्ये या दोन्ही टीमांचा संघर्ष पाहण्याजोगा आहे. परत एकदा रेज्यूने सामना करतील नागेश. यावेळेस परत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु किशोर गायकवाडला वापस केले नागेश कुबडे यांनी. नागेश कुबडे यांच्या बॅटमध्ये आणि हातामध्ये जादू आहे मोठे फटके मारण्याची. किशोर गायकवाड यांना सुद्धा चान्स बनू शकतो. पर्पल कॅप कंटिन्यू होल्डर आहेत किशोर गायकवाड. स्पेशल पर्पल ऑरेंज कॅपचे होल्डर आहेत. परत एकदा मोठा फटका मारण्यापर्यंत यापर्यंत फसला, प्रयत्न फसला आणि आता आहेत किशोर गायकवाड यांच्या हाती बॅट आहे. आणि बघूयात आता हे काय करामत करणार. मग शेवटचे मला वाटतं अवघे 3 चेंडू बाकी आहेत. बरोबर आहे सर? 3 चेंडू बाकी आहेत. खुश नशीब आहेत आमचे शेख इस्राईल. चांगली गोलंदाजी केली त्यांनी आज. कुलदीप मॉर्निंग स्टार या संघाच्या नाकामध्ये दम आणला होता त्यांनी. 3 महत्वाच्या विकेट घेऊन काम लावले होते, परंतु ऐनवेळी आशिष पाठक या मोठ्या खेळूने यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. आणि बघूया आता अंपायरचा इशारा काय आहे. तर थर्ड अंपायर कडे रनआउट का स्टंपिंग. सर रनआउट की स्टंपिंग. ओके. थर्ड अंपायर की ओर डिसीजन पेंडिंग है ये रनआउट चेक के लिए. और थर्ड अंपायर की भूमिका में कुलदीप ताजने है आज. सर ऑनफिल्डचे अंपायर या एकदा तुम्ही. सर लगेच या. अमोल पाटील सर लगेच या. नाराज नका हो, आपलेच आहे सगळे. तुमच्या डिसिजनमुळे कोणाचं नुकसान नाही झालं आमच्यामुळं. आम्हाला तर डिसिजन माहीत आहे, पण तुमच्या हातानं होऊ द्या. हॅलो हॅलो हॅलो. आमच्या सोबत जुळलेले आहेत तिरुपती या बिचायत केंद्राचे होणार आमचे मोठे बंधू शिवदासजी तांबेकर यांचं मालेगावमध्ये आमच्या ग्राम कणबेश्वर येथे खूप मोठं बिचायत एक असते आणि त्यांच्याच माध्यमातून ते आम्हाला नेहमीच मदत करतात. असे आमचे सर्वांचे लाडके शिवदास दादा तांबेकर यांचं सुद्धा मंचावर स्वागत आहे. संजय भाऊ बघूया तो ऑनफिल्ड अंपायरचा आता डिसिजन येणार आहे लगेच अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये. खुश असणार आहे इथे शिवराज. हा संघ अतिशय चांगल्या ज्या पद्धतीने या खेळाची सुरुवात झाली होती. नॉट आउट. रन आहे का सर? ओके सर, ठीक आहे. रन काउंट करा. आणि आमच्या सोबत जुळलेले शोएब सर. जी एक रन हासिल किया वहाँ बल्लेबाजों ने. ये थोड़ा सा अभी ने जो कार्य किया है ये थोड़ा सा समझ से परे था. दोनों ही बल्लेबाज एक ही स्ट्राइकिंग एंड पे मौजूद थे और वो स्टंप उखाड़ कर हाथों में लिए खड़े थे. शायद कुछ जता रहे थे वो, लेकिन उनका जताना गलत साबित हुआ. सही साबित हुआ एक रन लेना बल्लेबाजों का. और अब इस इनिंग्स की ये गेंद लेकर रिजवान नागेश के लिए. इस बार फुल टॉस गेंद कवर्स की ओर खेल दिया है. फील्डर वहां मौजूद है और बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. दूसरा रन लेना चाहते थे नागेश, लेकिन कोई दिलचस्पी नहीं बताई बल्लेबाज किशोर ने इस बार. और शायद ये इस बल्लेबाजी इनिंग्स की आखिरी गेंद होंगी अब. और उस गेंद का सामना करेंगे किशोर गायकवाड़.
और ये सेंसर वाली बैट चारों ओर नजर आती हुई, और अब बड़ा हिट के प्रयास में बल्लेबाज रन लेना चाहते थे वहां, और रन आउट होते हुए इसी के साथ पहले इनिंग्स की समाप्ति होती हुई। तो शिवराज लायंस निर्धारित 8 ओवर्स में 82 रन बनाए हैं और 83 रनों का लक्ष्य है माही के सामने इस मुकाबले को जीतने के लिए। शाहूजी वानखडे, कबीरजी वानखडे आणि संपूर्ण मान्यवर नवनाथ काकडे पाटील, संजू भाऊ आमचे, मुठाळ पाटील आमचे, मोहीन खान हे सुद्धा, आणि मोहीन शाह यांना माझी विनंती, थोडं आमचा
पहा थोडं लक्ष द्या, तुम्हाला समजणार इशारा. चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यांना फारच क्रिकेटचा आवड आहे. एजाज चौधरी लय मोठं नाव आहे. मालेगावचं मटणाचं या माणसाचं दुकान आहे आणि मोठे चांगले व्यापारी आहेत ते. आमच्या इथे सर्वात जास्त चौधरी यांची खूप मोठी जबाबदारी आहे. तर मंचावर थोडी चर्चाच रंगत आहे आणि ती रंगत असताना आमचे संपूर्ण हा मंचाच्या वरती मान्यवर हे हसत आहेत. त्यांचे खूप आभार आहे. त्यांनी वेळातला वेळ काढून ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि गोलंदाजाची धुरा आता किशोर गायकवाड यांच्या खांद्यावर आहे. मोठी जबाबदारी आहे. अविनाश तोडकर सारखा मोठा खेळाडू एक बॅट्समन आहे, परंतु गोलंदाजामध्ये काही कमी नाही. नाव आहे किशोर गायकवाड. बघूयात काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेस काय बॉल आहे, अतिशय सुंदर टप्प्यावर सुरेख बॉल, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलला तो लॉंग ऑफच्या दिशेने. अवित तोडकर याने या खेळाडूवर खूप महत्व आहे आता, कारण बॅट्समन खूप नाही आहेत माहीकडे, परंतु मुकिंदा आणि आशिष वैद्य हे हजर आहेत. परत नंबर 1 आणि यावेळेस सामना करील मॅक्सी. काय शॉट आहे, जात आहे बॉल डीप फाईलच्या दिशेने. फिल्डर आहे तिथं करीम लाला, चान्स बनवू शकते, परंतु फिल्डिंग आणि थोडा वेळ घेतलेला आहे. किशोर गायकवाडची नाराजी थोडी जाणवत आहे आम्हाला आणि नागेश कुबडे यांची सुद्धा आवश्यकता होती एक फास्ट थ्रो फेकण्याची. करीमलालला याच्याकडून अपेक्षा होती संघाला की यांनी फास्ट थ्रो करायचा आहे, परंतु प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही खेळामध्ये. परत एकदा किशोर गायकवाड यांच्या हातामध्ये बॉल आणि सामना करतील मॅक्सी, जे मोठे फटके मारण्यास खूप तज्ज्ञ आहेत. बघूयात काय करतात. आणि परत एकदा चांगला शॉट. यावेळेस सर मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहेत तिथे नदीम शेख, टीमचे कॅप्टन आहेत, आणि थ्रो बी व्यवस्थितच आहे. आमच्या सोबत आमच्या मालेगावची सुरीली आवाज शोएब सर यांचं सुद्धा मंचावर आहेत हजर. त्यांचे सुद्धा मनापासून आभारी. यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. परत एकदा नंबर 1 किशोर गायकवाड आणि सामना करतील हवी. काय शॉट आहे, स्विच हिट बॉल जात आहे सीमारेषेकडे, परंतु फिल्डर आहेत विजय आसेरी एक गोल हॅट घालून त्यांनी लगेच बॉल कव्हर केलेला आहे आणि लगेच थ्रो केलेला आहे, परंतु 2 रन थांबवणार नाहीयेत. तो जरूरी है अभी गेम के ऊपर थोड़ा फोकस करना. तो किशोर गायकवाड़ एक अच्छी लय में गेंदबाजी करते हुए हमको नजर आ रहे हैं. हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे 3 प्रेक्षक जिनका नाम काफी बढ़िया है, काफी बढ़िया प्रेक्षक भी है वो, उनका नाम हम बाद में लेंगे. खासम खास क्रिकेट के धूप में ज्यादा बैठ नहीं सकते, इसलिए उनको छाव में बिठाया है. नंबर 1 किशोर गायकवाड. बघूयात काय करतात ते अवित तोडकर. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, वापस जावं लागेल डगआउट मध्ये अवित तोडकर याला, आणि पहिल्या विकेटची पतन अंती होत आहे अवित तोडकर या बॅट्समन कडून. काय बल्लेबाजी करतो हा खेळाडू, परंतु साजेसा शॉट झालेला आहे आणि बॅटचा कडा लागून बॉल गेला सरळ यष्टीरक्षक नागेश कुबडे यांच्या हातामध्ये, आणि वापस जावं लागेल अवित तोडकर याला. काय बॉलिंग आहे किशोर गायकवाड. एक टाइम होता या खेळाडूने थोडा आम्हाला एक मॅच झाला होता त्याच्यामध्ये संन्यासाची गोष्ट करणार होते, परंतु वापसी केलेली आहे. मला ते भेटले प्रत्यक्षात आणि म्हणत की कुलदीप भाऊ आता मी जर या वर्षी खेळलो नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच संन्यास घेणार, परंतु नाही, हा खेळाडू पुढे संपूर्ण सीझन खेळू शकतो. नाव आहे किशोर गायकवाड. बघूयात काय करतात आता. गणेश राठोड यांच्या हातामध्ये चेंडू. एक महत्वाची विकेट घेतलेली आहे किशोर गायकवाड याने, आणि आता गणेश यांच्या अंगावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. मॅक्सी सोबत आहे त्यांच्या. आसिफ यांचं सुद्धा ते स्वागत आहे.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस फटका फसला. बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या आधारे. नागेश कुबडे यष्टीच्या मागे खूपच ताकदवान आहेत. एकही कॅच आणि एकही चान्स मिस करणारा नाही हा खेळाडू. नाव आहे नागेश कुबडे आणि अतिशय सुंदर आणि चांगली गोलंदाजी. किशोर गायकवाड यांची ओव्हरच्या समाप्तीनंतर सांगतो थांबन पाटील 2 मिनिटं. 6 रन झालेले आहेत. 1 विकेटच्या नुकसानावर बॉल टू बॉल रन दिलेले आहेत किशोर गायकवाड. नाव आहे 1 नंबर. काय बॉलिंग आहे या खेळाडूची. पुढच्या वर्षी मला वाटते आयकॉन राहतील एखाद्या तरी टीमचे. नो बॉल का सिग्नल आया अंपायर की ओर से, तो फ्री हिट होंगी अब ये बल्लेबाज मैक्सी के लिए. और उस फ्री हिट पे बड़ा हिट का प्रयास है. गेंद काफी ऊंची गई है हवा में और किशोर गायकवाड़ उस गेंद की ओर आए. इस दरमियान 2 रन मुकम्मल किए बल्लेबाजों ने. मला वाटलं किशोर गायकवाड कॅच पकडतील सर नक्कीच, परंतु मला वाटते खूप दूर होती असं मला वाटते. वेगळ्याच पद्धतीने पळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खूप दूर होता. रनर आहेत ते. मागच्या 3-4 वर्ष त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली, परंतु यावेळेस ते आता व्यवसायामध्ये घुसलेले आहेत. सोडून दिली त्यांनी प्रॅक्टिस आणि एक चांगले व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. शिवम हार्डवेअर एक शिरपूर फाट्यावर त्यांचं एक मोठं दुकान आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, कारण किशोर गायकवाड यांना मला संध्याकाळी भेटायचं आहे, तर या गोष्टी आवश्यकता आहे. किशोरभाऊ गायकवाड. चला परत जाऊया, वळूया मैदानाकडे. नंबर 88 शेख हबीब. बघूया तर लगभग या खेळाडूचं वय आहे 45, परंतु बॉलिंग म्हणसाल तर 1 नंबर. यावेळेस बॉल जात आहे सीमारेषा पार. षटकार आणि हबीब भाई यांना आडव्या हाताने घेताना आता मॅक्सी दिसत आहे. काय शॉट होता आणि किती डिस्टन्स होता ते आमचे शुभम इंगोले इथं हजर आहेत का, लगेच मोजून घ्या. गेलेले आहेत. मला तर वाटते अंदाजे डिस्टन्स असेल 85 मीटरचा षटकार हा. शेख जावेद यांचं सुद्धा त्यांचं पर्सनल एक छोटंसं वाहन घेऊन इकडे घेऊन येताना शेख जावेद केजीएन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मालिक यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. कुलदीप मॉर्निंग स्टार संघाचे ते मेंटर आहेत. आता खेळाडू राहिले नाही आता. ए दादा, हो साहेब, ओ गाडीवाले, इकडून जाणं मॅच चालू आहे ना. महाराष्ट्राचे मोठे सुसज्ज आणि प्रतिष्ठित नागरिक आमचे जावेद भाऊ. परत एकदा शेख हबीब. काय बॉल यावेळेस चान्स आहे. रनआउटचा प्रयत्न. बॉल चांगला पकडला असता तर 100% चान्स बनला असता मॅक्सी याचा, परंतु काय फिल्डिंग आहे किशोर गायकवाड. त्यांचे सहकारी मित्र आणि लाडके केजीएन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मालिक शेख जावेद यांचं आगमन झालेलं आहे, तर ते किशोर गायकवाड यांच्या प्रत्येक विकेटवर 1000 रुपये नगद पारितोषिक देण्यास त्यांनी लगेच सांगितलंय. यावेळेस चांगला फटका. बॉल जात आहे कव्हरच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. हबीब आता खूप महागडे षटक करत आहेत. शेख हबीब भाई नंबर 88 यांना आवश्यकता आहे की चांगलं एक षटक करण्याची, कारण खूप दिवस झाले या खेळाडूला गोलंदाजीचा अनुभव भरपूर आहे, परंतु प्रॅक्टिस साठी थोडा मागं पुढं वेळ नाहीये. परत एकदा नंबर 1 गोलंदाजी करत आहेत हबीब. आता बघूयात काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेस मोठा फटका. फिल्डर आहे शेख नदीम. कॅच होऊ शकते. प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॉल जात आहे सीमारेषा पार. चौकार. आवश्यकता होती ही कॅच होण्याची, परंतु रनिंग कॅच आहे. हवेचा सुद्धा एक मोठा झोका इकडे वारंवार येत आहे, तर 100% बॅट्समन यांना याचा भरपूर फायदा होत आहे.
परंतु हे रन नंतर यांना खूप त्रासदायक होतील, कारण मॅक्सी आशिष हे चान्स घेणार नाहीयेत. काय शॉट होता गणेश यांच्या बॅट मधून, कंटिन्यू 2 चौकार. यावेळेस परत बॉल जात आहे सीमारेषेकडे, परंतु यावेळेस नदीम हजर आहेत आणि नदीम यावेळेस चान्स सोडणार नाहीये. परत रन घेण्याचा प्रयत्न फसला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 25. आता 6 षटकामध्ये समोरचं समालोचन आमचे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद ताज ने. 2 ओवर्स के बाद स्कोर है 25 रन 1 विकेट के नुकसान पर. तो एक अच्छी शुरुआत यहाँ पर माही 11 के लिए हुई है. रिक्वायर्ड रन रेट इस वक्त 9.67 का है, जो इनिंग्स की शुरुआत में 10 के ऊपर था. अभी थोड़ा सा 10 के नीचे आता हुआ करंट रन रेट 12.50. और इस वक्त बल्लेबाजी के लिए मौजूद है गणेश राठौड़ और यश तायड़े. ये 2 सबसे अच्छे बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए. और देखना है गेंदबाजी में किस गेंदबाज को बुलाया जाता है अब, क्योंकि मुकाबला जो है ये दोनों ही टीमों के लिए काफी बड़ा मुकाबला है. और गेंद फिर से किशोर गायकवाड़ के हाथों में नजर आ रही है. और जावेद भाई हमारे साथ में आ चुके हैं, बिल्कुल अभी आकर बता रहे थे स्पेशली किशोर गायकवाड़ की गेंदबाजी देखने के लिए आए हुए हैं. बड़ा प्रेम है सर इस दोनों खिलाड़ियों में. जावेद शेख और 100 रुपये नाही 500 रुपये नगद पारितोषिक आहे माझ्याकडे आलेलं घेऊन जायचं आहे किशोर गायकवाड़ आम्ही. और एक किस्सा भी है सर, उस दिन ये दोनों ही डगआउट में बैठे हुए थे तो कुछ अलग ही इशारे चल रहे थे इन दोनों ही के दरमियान. क्या हुआ था पहले मैच में, हुआ क्या था वो तो बताइए हमको, फिर बताएंगे कौन से इशारे क्या कैसा. हमको पता होना चाहिए सब खिलाड़ियों को. ये वक्त नहीं है सर, ये वक्त मुकाबले का है. अभी उसमें चर्चा फिर कभी कर लेंगे. तो किशोर गायकवाड़ गणेश राठौड़ के लिए इस गेंद के साथ अच्छी गेंद थी और अच्छे से उस गेंद को खेला है लॉन्ग ऑफ की ओर. वहां पर फील्डर मौजूद है. एक ही रन हासिल होगा बल्लेबाजों को. और मुकाबला अभी भी दोनों ही टीमों के लिए बराबरी का ही है. जी हाँ, दोनों ही टीमों की ओर से भरपूर प्रयास हो रहा है इस मुकाबले को अपने नाम करने का और टॉप 4 में क्वालिफाई करना. यह उद्देश्य नजरों के सामने रखकर यह मुकाबला जारी होता हुआ. फिर से एक बार किशोर, इस बार यश तायड़े के लिए. इस बार स्लो ओवर 1 गेंदा, चेंज ऑफ पेस किया था लेकिन बल्लेबाज बीट हुए. वहां पर एक रन के प्रयास में थे वहां पे गणेश राठौड़, लेकिन मना किया यश ने. काफी दर्शक आए हुए इस मुकाबले का मजा लेने के लिए. जी हाँ, तेज धूप है और इस तेज धूप के बीच दर्शक अपनी हजेरी लगाते हुए. सर तुम्ही बघू शकता तिकडे आपला एक कॅमेरा आहे मिड विकेटला. खेळाडूच्या डोक्यावर जे प्रेक्षक आहेत त्यांच्या याच्यावर रुमाला. यावेळेस चान्स बनलेला आहे, किशोर गायकवाड खाली आहेत आणि चान्स मिस केलेला आहे गायकवाड यांनी. रनआउट होण्याचा चान्स सुद्धा आहे. आणि मॅक्सी सारखा या खेळाडूला अगर तुम्ही चान्स सोडसाल तर तुम्हाला मी सांगतो हा खेळाडू मॅच खेचून नेण्याचा या खेळाडूमध्ये ताकद आहे. बिल्कुल सर, लेकिन ये मैक्सी क्या कुछ अजीबो गरीब कुछ समझ में नहीं आया. एक तो कैच ड्रॉप हुआ, उसके बाद में गेंद स्टंप्स के पास और दूसरे रन के प्रयास में नजर आ रहे थे. और एक बात मेरे को समझ नहीं आई कि किशोर गायकवाड़ ने कैच क्यों नहीं लिया. कैच लेना जरूरी है, वो हमको रीजन मत बताइए. महत्व का खिलाड़ी है और मैक्सी की अगर आप कैच छोड़ेंगे तो बिल्कुल आप पीछे पिछड़ जाएंगे. इस बार फुल लाइन की गेंद थी किशोर गायकवाड़ की. अच्छी गेंद और गणेश राठौड़ बीट होते हुए नजर आए. बिल्कुल एक एक्सपीरियंस गेंदबाज जिस तरह से गेंदबाजी करता है वही कुछ काम करते हुए यहाँ किशोर गायकवाड़ नजर आ रहे हैं. शानदार गेंदबाजी उनकी ओर से देखने को मिलती हुई. एक धन्यवाद. लाइन और लेन को पकड़ के रखा हुआ है. इस बार फिर से फुलर लेन की गेंद और इस बार गेंद आई लॉन्ग ऑफ पर. वहां पर फील्डर तैनात है. एक ही रन हासिल होता हुआ. जी हाँ, 1000 रुपये का यहाँ पे पुरस्कार था किशोर गायकवाड़ के लिए. अगर वो खुद ही कैच ले लेते तो वो डबल हो जाता उसका 2000 रुपये. लेकिन असफल प्रयास. और इस वक्त सूरज जो है वो सर पर है. बिल्कुल जब गेंद ऊपर जाएंगी तो आसान नहीं होगा गेंद को तलाशना. इस बार गेंद फिर से ऊपर गई है और फिर से नीचे है उसके किशोर गायकवाड़ और ये फिर से कैच ड्रॉप और ये रन आउट. ये
खराब क्रिकेट है ये यश से। जी हाँ, बिल्कुल पिछले वक्त भी यही हुआ था। बिलकुल सर, बिलकुल. काय क्रिकेट आहे, खराब क्रिकेट म्हणता येईल या खेळाला. कारण चान्स बनला होता किशोर गायकवाडने, परंतु नेहमीप्रमाणे याही वेळेस सोडला, परंतु थ्रो चांगले केलेला आहे नागेश कुबडे याच्या हातामध्ये. आणि वापस जावं लागेल गणेश राठोड यांना. महत्वाचा विकेट होता. महत्वाच्या विकेटमध्ये या थोडं जमलिंग झालं आणि जमलिंगमुळे एक महत्वाचा विकेट गेलेला आहे खूप वेळचा. आणि आमच्या जावेद भाऊचे 1000 रुपये वाचलेले आहेत. किशोर गायकवाडने परत एकदा चान्स बनवला होता. आवश्यकता होती कॅच घेण्याची सुद्धा सर. कॅचची आता एकूण रन संख्या झालेली सर 29 रन. आणि गोलंदाज मला वाटतं ओव्हर संपलेला सुद्धा आहे. काय गोलंदाजी केली, कौतुक असेल. मला वाटतं किशोर गायकवाड पॉइंट वरच ठेवा. 3 ओवर्स के बाद स्कोर है 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। जरूरत है यहाँ से 30 गेंदों में 54 रनों की। और ये हमारे छोटे भाई अफरोज मामू के नाम से मशहूर, वो भी इन मुकाबलों का मजा लेने के लिए उनके साथ साकिब शाह। जी हाँ, हमारे बबलू के भाई है अफरोज। माझी विनंती आहे किशोर गायकवाड यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचे मित्र आहेत आमच्या सोबत जोडलेले. त्यांचं काय मनोगत होतं या 2 ओव्हर नंतर आम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. जी हाँ, लेकिन इस मुकाबले में कमाल की गेंदबाजी की किशोर गायकवाड़ ने 2 ओवर्स किए, 10 रन देकर एक सफलता अपने नाम की है। और बिल्कुल उनसे गुजारिश होंगी कि वो मंच पर आए। जावेद भाई इंतजार कर रहे हैं उनका। और गेंदबाजी में बुलाया गया है करीम लाला को। जी हाँ, करीम लाला है, लेफ्ट हैंडेड गेंदबाज है। जरूरत है 30 गेंदों में 54 रनों की। मुकिंदर देशमुख और यश तायले ये 2 बल्लेबाज। और ये गेंद, और इस गेंद को बेहतरीन अंदाज से खेल दिया है। घुटना टेक और सिक्सर देकर बेहतरीन हिट है 6 रनों के लिए। लगभग 90 मीटर का लगाया हुआ ये हिट था, आधा दर्जन रनों के लिए बेहतरीन हिट। और स्कोर पहुंचता हुआ 35 रनों पर। ये जी हाँ, ये दोनों खिलाड़ी एक दूसरे से बखूबी वाकिफ है। करीम लाला और यश तायले एक दूसरे के गेम से बखूबी वाकिफ है ये खिलाड़ी। तो दोनों के लिए ही महत्वपूर्ण है ये मुकाबला। तो अब देखना है इसके आगे किस तरह से बल्लेबाजी होती है अब यश से। माझी विनंती आहे जे प्रेक्षक आमचे बसले त्यांनी सावलीत बसा. एवढ्या उन्हात परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. याच्या अगोदरच्या चेंडूवर काय फटका मारला होता यश तायडे या खेळाडूने उर्फ मॅक्सी. आणि तो षटकार होता 90 मीटरचा. काय म्हणतात सर, कसे घेऊ? ये फिर से क्या ड्रॉप। जी हाँ, बिल्कुल काफी दिक्कतों में नजर आए आज सभी खिलाड़ी। जब भी गेंद हवा में गई है वो क्या ड्रॉप हुए है। और मौका 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 मौका, फिर से मौका और चौका. क्या बात है. विजय श्री उर्फ मालिक यांच्याकडून मिस्टेक झालेली आहे. मोठा मासा गळाला लागला होता परंतु कॅच मिस केलेला आहे विजय श्री या खेळाडूने. आणि आवश्यकता होती कॅचची. महाराजांची इथे एंट्री झालेली आहे. त्यांनी सुद्धा खुर्ची घेऊन बाजूने बसावं माझी त्यांना विनंती आहे आमचे. आणि यावेळेस वापस जावं लागेल मॅक्सी यांना. एक चान्स बनला होता परंतु यावेळेस मिस झालेला आहे आणि कटआउट झालेला आहे ते मॅक्सी. आणि महत्वाचा मासा गळा लागलेला आहे सर. तिकडे बसा पलीकडे. आणि नागेश कुबडेची रिएक्शन तुम्ही बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून. सर्व हाताने वर्षभर पहा, हीच तुम्हाला रिएक्शन असणार आहे. शुभम बळी तुम्ही लक्षात घ्या, तुमचा मित्र आहे तो नागेश कुबडे. बिल्कुल वहां पर जो स्टम्प्स माइक है वहां से कुछ आवाजें कैच हुई है नागेश कुबड़े की, जो काफी कानों तक अच्छी नहीं लग रही है। कुछ इस तरह की बातें वहां से कुछ सुनाई दी है। तो सर मुझे एक बात की बहुत खली महसूस हो रही है, जो हमारे सैयद नदीम और हमारे विजय श्री का काफी बड़ा दोस्ताना है और ये दोनों का काफी मेल जोल है। तो ये उनका मेल जोल के वजह से विजय श्री ने कैच छोड़ा है, तो उनकी याद हमको आती होंगी। अब वो आएंगे, जब मिलेंगे विजय श्री के तो बात होगी इस कैच के ऊपर कि ये कैच कैसे छोटा। हमारे जावेद भाई एक मनवी मन में छोटे छोटे मासूम आंखों से हंस रहे
ऐसे उनको देखने रहा है कि वो हंस रहे हैं लेकिन हंस के दिखा रहे हैं सबको. ऐसे हमारे जावेद साहेब, जावेद मामू उर्फ शेख जावेद आणि करीम लाला यांनी करामत केलेली आहे. वापस केलेलं आहे ते एका मोठ्या खेळाडूला नाव आहे मॅक्सी. आता परत एकदा नंबर 11 बघूयात काय करतो तो आशिष आशिष वैद्य. हे सुद्धा मोठे बॅट्समन आहेत. या खेळाडूवर या खेळाचा सगळा मोठी जबाबदारी असणार आहे. आता यानंतर मोठा मॅच होईल गाझी वर्सेस शिवराज या दोन संघामध्ये. मला वाटतं त्या संघामध्ये जेव्हा बॅटिंग येते तेव्हा विजय आसरी याला ओपनिंगचा चान्स भेटू शकते. परत एकदा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि स्कोर थांबलेला आहे. एकूण 38 रन. अजून सुद्धा मोठी मॅच बाकी आहे. दोन्ही संघांना सेम चान्स आहे. आशिष वैद्य यांच्याकडे फलंदाजी आहे आणि मुकिंदा सुद्धा हजर आहेत. परंतु मी विशेष करून विजय आसिरी यांचं नाव घेणार. आता ड्रिंक घेऊन जात आहे आमचे किशोर गायकवाड पाटील. आता हेच काम बाकी आहे त्यांना. त्यांचे 2 ओव्हर संपलेले आहेत. आता त्यांचं काम वाढलेलं आहे. फक्त पाणी वॉटर बॉयची भूमिका करतील. त्यांची जागा घेतलेली आहे ते बॉन्ड यांनी. आमच्या सोबत जुळलेले आहेत आमचे संपूर्ण मान्यवर. खास करून आमचे आता त्यांचं स्वतःचं क्लिनिक सोडून आलेले आहेत ते डॉक्टर विशाल मोरे. फ्रेंड्सचे हे तेच तर्राटाचे गोलंदाज होते. यांना खूप दुःख दिलं आम्हाला मागच्या 4 दिवसापासून. परंतु आज ते दुःख खतम झालेलं आहे आमचं. सगळ्या मॅचेस चांगल्या खेळलेल्या होत्या आणि आम्हालाच हरवलं त्यांनी फक्त. अशी टीम म्हणजे आमची फ्रेंड्स. आमच्या सर्वांची लाडकी आमचे सचिनजी नवघरे यांचं सुद्धा ते आगमन झालेले आहे. चालू करायचं आहे सर. लगेच ऊन होत आहे. तुम्हालाही जेवणाला जायचं आहे. परत 2 मॅचेस घ्यायचे आपल्याला आणि उद्या या संपूर्ण स्पर्धेचं फायनल होईल सर. बिल्कुल कल फाइनल होगा, लेकिन अभी आज वो फाइनल की कौन सी टीमें फाइनल में जाने वाली है वो आज ये मुकाबला तय करेगा. लेकिन इस वक्त मुकाबलों का मजा लेने के लिए हमारे साथ मौजूद है मोहसिन चौधरी, मोइन पठान, हमारे दिलीप जी इंगड़े, अब्बू शाह, डॉक्टर विजय नवघरे, यूसुफ चौधरी साहब, बाला साहेब सावंत, कुलदीप ताजने, कबीर वानखेड़े, जावेद शेख, सोहेल शाह, सैयद आसिफ भाई, नईम चौधरी, शंकर ताटर और ये 2 हमारे विशेष दर्शक कुलदीप ताजने. इनके बहुत बड़े फैंस हैं ये दोनों ही. विजयजी राठोड, बांगरे साहेब काय दर्शक आहेत. यांना बेस्ट दर्शकचा पुरस्कार देण्यात येईल. जेव्हा हे मॅच संपणार, जेव्हा ही स्पर्धा संपणार तर 100% यांना जर आमच्या ठीक आहे थोडा सर बंदातून जाऊ नका. मॅच चालू आहे माझी विनंती आहे. आणि आमच्या सोबत जोडलेले आमचे खास प्रेक्षक यांची आपण स्पेशल मुलाखत घेऊया मॅच संपल्यानंतर. असे आमचे बांगरे आणि आमचे विजय राठोड यांची खूप मोठी हॉटेल आहे. बिल्कुल इस मुकाबले के बाद कुलदीप ताजने का स्पेशल इंटरव्यू लेंगे मारुति बांगरे का और विजय राठौड़ का. बिल्कुल सर बिल्कुल. ये खिलाड़ी ऐसे, ये प्रेक्षक ऐसे, इनकी तारीफ होगी. इतनी धूप कड़ी धूप में भी ये मैच देखने के लिए आते. खास सम खास है अपने. मागणी सुरू झालेली आहे एका मोठ्या फटक्याची. आता बघूया तर काय करतात आशिष वैद्य आणि आमच्या शेजारच्या जी मागणी सुरू आहे 50-50 जमा करा. त्यांनाही आवश्यकता आहे. परत एकदा मोठ्या टुर्नामेंट आहे आणि मोठा इनाम आहे 1 लाख रुपये. माननीय आमदार विधान परिषद भावनाताई गवळी यांच्याकडून 1 लाख रुपये नगद पारितोषिक. द्वितीय आहे ॲडव्होकेट संदीप ताजने यांच्याकडून 51,000 रुपये. तृतीय आहे या मालेगावचे माजी नगराध्यक्ष अरुणजी बळी साहेब यांच्याकडून 31,000 रुपये आणि अक्षय जाधव यांच्याकडून 21,000 रुपये. आणि गोलंदाजीचा भार घेत आहे तर ते म्हणजे आमचे शेख नदीम. आता बघूयात काय करतात. काय गोलंदाजी केली ती. नंबर 1 फक्त मॅचचे प्लेयर किशोर गायकवाड यांनी खूप तारीफ करतात जावेद भाई. त्यांची मनापासून हार्दिक स्वागत आहे त्यांचं. त्यांनी सुद्धा मंजूर. परत एकदा नदीम. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अपील झालेली आहे परंतु काहीच प्रभाव नाहीये. नागेश कुबड्याने, मला वाटते नागेश कुबड्याने शेख नदीम फक्त एन्जॉय साठी गेले होते एकमेका करता. जी हाँ सर, इस मुकाबले में ये बड़ा बैटल होगा नदीम शेख और आशीष वैद्य के दरमियान. इस मुकाबले के बीच का मुकाबला है ये और उसकी चुरस सभी दर्शकों में देखने को मिलती हुई. ये गेंद नदीम की, इस बार ऑफ के बाहर की गेंद लॉन्ग पर खेल दिया है. बेहतरीन लीड ये जगह पर से खड़े खड़े 6 रनों के लिए स्ट्रोक को खेला आशीष वैद्य ने.
लाजवाब छक्का और स्तब्ध है हमारे बाला साहेब सावंत इस स्ट्रोक को देखकर. व्हाट अ शॉट. कुलदीप ताजने काय शॉट खेळला आहे. अगदी बरोबर. काय शॉट आहे. आणि तुम्ही शॉर्ट बॉल केला आणि त्याच्यावर एक आता अतिशय उत्तम फटका आणि काय शॉट आहे. आशिष वैद्यकडे या शॉटचे खूप चांगले असे मोठमोठे शॉट आहेत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस फसला आणि शेख हबीब हे हजर आहेत मागे, हे नाहीत मिस करणार. मी म्हणतो शोएब सर एक तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो. शुभम घुगे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं. मी माही या टीमचं मनापासून आभारी आहे. एवढ्या उन्हामध्ये ते क्रिकेटचा बघा उन्हात आनंद घेत आहे. परत एकदा शेख नदीम चांगला फटका खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहेत. नंबर 21 गुड्डू रनआउट होण्याचा चान्स बनू शकते परंतु पोहोचलेला आहे. खराब थ्रो आणि बॉल जात आहे सीमारेषेकडे. आता विजय सरी असणारे बॉल मागे बघूयात परंतु बॉल थांबले नाही. बॉल जात आहे सीमारेषा पार चौकार आणि एकूण धावसंख्या झालेली ती 6 रन. आता या 2 5 6 ओके सर. 4 बाईज आणि 2 पळून. काय खराब थ्रो म्हणता येईल परंतु प्रयत्न होता गुड्डू यांचा चांगला परंतु प्रयत्न सुद्धा फसलेला आहे सर. आता एकूण धावसंख्या झालेली आहे ती 51 रन आणि ओव्हर चालू आहे तो 5वा. आता महत्वाचा विकेट आहे, महत्वाची मॅच आहे आणि महत्वाचा ओव्हर आहे. तुम्हाला स्कोर थांबवणं आवश्यकता आहे अन्यथा आशिष वैद्य खेळाडू मोठा आहे. यावेळेस मोठा फटका. बॉल जात आहे सीमारेषा पार षटकार. नाव आहे आशिष वैद्य. काय शॉट आहे आणि एन्जॉय बघा आमच्यात यांचं. 2 बॉलात 2 षटकार. मला वाटते 3 षटकार आले असं म्हणता येईल. और आशीष वैद्य आज इनका जन्मदिन भी है. अरे ओके ओके. जी हाँ, काफी बड़ा पुरस्कार है उनकी और उनके जन्मदिन के मौके पर उनके लिए आज शाम में पार्टी है. अगर इस मुकाबले को जीत दिलवाते अपने टीम के लिए 1000 रुपए का पुरस्कार भी है उनके लिए. अगर इस मुकाबले को समाप्त करते हैं तो उनके ओनर शाहरुख शाहीन की ओर से 1000 रुपए का पुरस्कार है. इस वक्त बोर्ड पर रन लग चुके हैं 57. अब जरूरत है यहां से 19 गेंदों में 26 रनों की. जी हाँ, थोड़ा सा यहाँ पर गुड्डू की ओर से एक खराब थ्रो हुआ था लेकिन वहां पर विकेट कीपर गैदर नहीं कर पाए थे और बैकअप भी नहीं था. इस दरमियान ये गेंद इस बार ऑफ स्टंप से बाहर व्हाइट का सिग्नल आता हुआ अंपायर की ओर से. बिल्कुल अतिरिक्त रन हासिल होता हुआ ये बल्लेबाजी वाली टीम को. लेकिन तारीफ होंगी यहां पर आशीष वैद्य की जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है. फुल टॉस गेंद और उस गेंद को खेल दिया है सीधा. अरे भैया मैं तारीफ कर रहा था तेरी, मुझे ही गेंद मारती. बिल्कुल बड़ा हिट ये और गेंद मुझे ही लगी है आकर. काय शॉट आहे सर आशिष वैद्य या खेळाडू. शॉट आहे साहेब. मी तुम्हाला म्हटलं होतं की आशिष खेळाडू हा मॅच घेऊन जाण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. उत्कृष्ट फटकेबाजी, 3 षटकार आणि 1 22चा षटकार असे रन आलेले आहेत ते एकूण या ओव्हर मध्ये. बघा किती आले नदीम मोईन रन किती आले 26 रन. 6 बॉल 26 रन. खूपच महागडं षटक. कॅप्टन आहेत, जबाबदारी खूप मोठी. आता सुद्धा गेम पलटू शकतो. महत्वाचा मॅच आहे परंतु शाहरुख यांच्याकडून इनाम झालेले आहेत जाहीर. 18 बॉल 19 रन आणि गोलंदाज आहेत गुड्डू. आता मॅच बराबरीत आलेला आहे. बघूयात कोण बाजी मारणार. शेवट लोक मॅच सोडणार नाहीये टीम. यावेळेस हलक्या हातानं कट केलेला आहे. बॉल जात आहे स्लिपच्या दिशेने. आता त्यांना माहिती आहे 17 बॉल मध्ये फक्त 19 रन पाहिजेत आहे परंतु गुड्डू हा सुद्धा एक गुणवान खेळाडू आहे. वापस करण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. उद्या या संपूर्ण स्पर्धेचं फायनलचं तुम्हाला आनंद घेता येईल. खास करून आमचे संपूर्ण मित्र प्रेक्षक यांच्यासाठी उद्या हा शेवटचा दिवस असणार आहे. या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 4 आणि या सीझन 4चा उद्या शेवटचा दिवस असणार आहे आणि बक्षीस वितरण सर्वांच्या. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला. बॉल सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. आता सुद्धा मॅच कुठे गेलेला नाही शिवराज यांच्यासाठी.
चांगला जर गोर टाकला तर बिलकुल मॅच बनू शकतो आणि चांगली बॅटिंग केली तर 4 बॉल मध्ये मॅच फिनिश होऊ शकतो. क्रिकेटमध्ये सर्व काही अनुकूल असतं, जसं प्रेमात असतं तसं क्रिकेटमध्ये सुद्धा अनुकूल असतं. यावेळेस चांगला फटका मारलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहे शेख नदीम. यावेळेस चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एका ओव्हरमध्ये संपूर्ण मॅचचा नक्षा बदललेला आहे. मागचा ओव्हर जर थोडा व्यवस्थित आला असता तर नक्कीच या मॅचची रिझल्ट वेगळा असता. तरी अजून खेळ संपल्याना नाहीये. नंबर 21 गुड्डू आणि सामना करतील मुकिंदा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय बॉलिंग आहे गुड्डू याची. अशा म्हणूनच हा खेळाडू आयकॉन आहे सर. आपण इतक्या दिवस म्हणत होतो की नाही या खेळाडूमध्ये थोडा आहे मागं पुढं थोडं टॅलेंट, परंतु नाही आहे सर. बरोबर आहे, म्हणून आयकॉन आहे. बिल्कुल टैलेंट की कोई कमी नहीं है, लेकिन एग्जीक्यूट नहीं कर पाए अपने गेम को इस पूरे सीजन में. वो जिस तरह से अपने खेल का प्रदर्शन किया है काफी निराश किया है उन्होंने. इस बार ऑफ स्टंप से बाहर वाइट का सिग्नल आया अंपायर की ओर से. अतिरिक्त रन हासिल हुआ. कुछ इसी तरह के खेल का प्रदर्शन हुआ है गुड्डू से. कुछ जब अच्छा होने जाता है लगे ही उसके बाद थोड़ा सा और काम खराब हो जाता है. लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में ये सारी चीजें होती रहती है और चलते रहती है. लेकिन यहाँ तारीफ करूंगा मैं दर्शकों की. जी हाँ, बड़ी तादाद के अंदर दर्शक आए हैं इस मुकाबले का मजा लेने के लिए. इस बार फिर से ऑफ स्टंप की ओर की हुई गेंद थी. ये कदमों का इस्तेमाल था, लेकिन इस बार शायद गेंद को फॉलो किया था बल्लेबाज ने. काय सुंदर बॉलिंग करताय सर गोलंदाज हा. बिलकुल कौतुक असेल या खेळाडूचं. अतिशय एवढ्या मोक्याच्या क्षणी एवढे चांगले आणि टप्पेशीर गोलंदाजी करणं म्हणजे सोपं नाहीये. सर ये मुकिंदा बल्लेबाजी कर रहे, जब ये फील्डिंग कर रहे थे किसी खिलाड़ी से गलती हो रही थी तो इनकी आवाज काफी तेजी से सुनाई दे रही थी. लेकिन अब ये बल्लेबाजी में खुद गलतियां कर रहे हैं तो इनके ऊपर किसकी आवाज आएंगी. देखते सर देखते. बिल्कुल खेल है, आगे पिछल चलता रहेगा. तो गेम की ओर चलते. अब गेंदबाज है गुड्डू. सामना करेंगे मुकिंदा. यावेळेस चांगला फटका. बॉल जाता है सीमा रेषा पार. षटकार. आणि यावेळेस काय आनंद व्यक्त होता है माही या संघाकडून. बिल्कुल किसी की आवाज की जरूरत नहीं पड़ी मुकिंदा को. बढ़िया हिट लगाया मुकिंदा ने 6 रनों के लिए. बेहतरीन छक्का आधा दर्जन रनों के लिए. साथ ही ओवर की समाप्ति होती हुई तो 6 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 73 रन 3 विकेटों के नुकसान पर. जरूरत है यहां से 12 गेंदों में 10 रनों की. जी हाँ, 12 गेंदे 10 रन और दर्शक खासे उत्साहित नजर आते हुए. बिल्कुल सर, एंजॉयमेंट तो होना जरूरी है. ये मैच का अभी खेल है. माझी मी म्हणतो एन्जॉयमेंट आवश्यकता आहे, परंतु एन्जॉयमेंट असं नका करू कोणाला त्रास होईल. सगळ्यासाठी माझी विनंती असणार आहे. चांगला एन्जॉय करा, काही अडचण नाहीये. चला ठीक आहे, चला गेम मध्ये वळूयात. गोलंदाज आहेत करीम लाला आणि सामना करतील आशिष वैद्य, ज्यांना 1000 रुपये नगद पारितोषिक आलेला आहे. बड्डे बॉय आशिष वैद्य. काय बॅटिंग केली आहे खेळाडूने, कौतुक असेल. अतिशय फटकेबाजी चांगली केलेली आहे. यावेळेस मोठा फटका. बॉल जात आहे सीमारेषा पार आणि त्यांची जबाबदारी आता दूर करत आहेत आणि जबाबदारीपासून मुक्त होत आहेत आणि शिवराज या संघाला विजयापासून दूर करत आहेत. ते म्हणजे आशिष वैद्य. वा रे वा, काय एन्जॉय. कोणीही कसाही काही हे करू नका, चांगला एन्जॉय करा. काय बॅटिंग करता हा खेळाडू. आशिष वैद्य नाव आहे. 5 षटकार मारले आतापर्यंत या खेळाडूनं. मॅचचा आनंद घेण्यासाठी सर्व आमचे मित्र आहेत इकडे आजूबाजूने. एक तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो. माही संघ असो का कोणताही संघ असो, कोणताही गेम संपल्यानंतर कोणी कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाहीये. परत एकदा करीम लाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. वाद होईल असं कोणी काही वागायचं नाहीये. तुम्ही एन्जॉय करा, परंतु वाद होईल असं कोणी काही वागू नका. सगळे आपलेच खेळाडू आहेत, सोबत खेळावं लागते सर्वांना. तर माझी विनंती आहे आयोजक म्हणून पुढच्या वर्षी आणि जर आम्हाला काही डिसिजन घ्यायचं काम पडलं तर ती अडचण येऊ देऊ नका. यावेळेस परत मोठा फटका मारला. परत रन आउट होण्याच्या इथे आणि परत मिस झालेला आहे नागेश कुबडे. बघा किस्मतचा खेळ आहे सर्व. शेवटच्या बॉलवर जो षटका मारला
आशिष यांनी त्याकरता साकिब शाह यांच्याकडून 1,000 रुपये असे एकूण 2,000चं पारितोषिक आलेलं. आता आशिष वैद्य याला परत करीम लाला यावेळेस मोठा फटका म्हणा प्रयत्न बॉल जात आहे सीमा रेषा पार चौकार आणि आता मॅच मला वाटते संपलेला आहे अक्षरशः. चला बक्षिसासाठी जायचं आणि मॅच जिंकलेले माही या संघाने आणि मॅन ऑफ द मॅच आहेत आशिष वैद्य. चला ठीक आहे माही या संघाच्या सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे कोणी आक्षेपार्थ असं वागू नका.